गेल्या 107 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अकारी पडीत जमिनींच्या प्रश्नावर श्रीरामपूर तालुक्यातील 9 गावांमधील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत। उच्च न्यायालयाचा निकाल आणि मंत्रिमंडळाचा निर्णय होऊनही सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ आज शेकडो शेतकऱ्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यावर धडक देत जेलभरो आंदोलनास सुरुवात केली आहे। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यासमोरच आपल्या चुली मांडून ठिय्या दिला, ज्यामुळे प्रशासनाची मोठी धांदल उडाली। या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शेतकरी नेते ॲडव्होकेट अजित काळे यांनी यावेळी सरकारवर जोरदार टीका केली। ते म्हणाले की ब्रिटिश काळापासून या जमिनींचा प्रश्न प्रलंबित आहे। उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे। 1.5 वर्षापूर्वी मंत्रिमंडळानेही निर्णय घेतला आहे, तरीही सरकार अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत आहे। जवळपास 12 ते 13 हजार शेतकरी या प्रश्नामुळे बाधित झाले आहेत। हे आमचे चौथे आंदोलन असून आता आम्ही निर्णायक भूमिकेत आहोत। जोपर्यंत सरकार ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यासमोरून हलणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। यापुढे आम्ही सरकार दरबारी जाणार नाही, तर सरकारने इथे येऊन आमचा प्रश्न सोडवावा। जर लवकरच न्याय मिळाला नाही तर पुढचे आंदोलन हे ताब्याचे आंदोलन असेल आणि ते सरकारला पेलवणारे नसेल, असा थेट इशारा अजित काळे यांनी प्रशासनाला दिला आहे। हे आंदोलन अकारी पडीत शेतकऱ्यांचं आहे। जवळपास 107 वर्ष झाली ज्या जमिनी सरकारने बळकावलेल्या आहेत आणि उच्च न्यायालयाचा निकाल होऊन देखील आज 1.5 वर्ष झाले या जमिनी परत या शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे असा निकाल दिला आहे उच्च न्यायालयाने। परंतु सरकारने मंत्रिमंडळाचा निर्णय होऊन देखील आता 1.5 वर्ष होत आलं, कोणत्याही परिस्थितीत सरकार ऐकायला तयार नाही, गोरगरीब शेतकऱ्यांना जमिनी द्यायला तयार नाही। त्याच्यामुळे हे जवळपास आमचं हे चौथं आंदोलन आहे की ज्याच्या माध्यमातून आम्ही आता निर्णायक भूमिकेत आलो आहोत की आता इथून पुढे मात्र सरकार दरबारी आम्ही काही जाणार नाही। काही केल्या सरकारने इथं येऊन हा प्रश्न सोडवायला पाहिजे या भूमिकेत आम्ही आलोय। त्याच्यामुळं आज पोलीस स्टेशनला आम्ही येऊन इथं थांबलेलो आहोत आणि जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून काही हलणार नाही। इथून पुढं जर समजा सरकारने निर्णय घेतला नाही तर आम्ही पुढचं आंदोलन हे आमचं कब्जाचं आंदोलन असणार आहे आणि ते मात्र आंदोलन सरकारला झेपणारं असणार नाही, कारण की याच्यामध्ये 12 ते 13 हजार शेतकरी याच्यात अफेक्टेड आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरकारने आता भूमिका घेणं गरजेचं आहे। जर ही भूमिका घेतली नाही तर कोणत्याही परिस्थितीत आता हे आंदोलन मागे राहणार नाहीये, सरकारला याच्यात निर्णय घ्यावाच लागणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आज इथे येऊन बसलेलो। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।